आलास शेवटी पावलांमागे पावले टाकत माझ्या समाधी शेजारी येऊन पोहोचलास ना. ये बैस इथे. खूप थकलास ना रे. डोळे भरून आलेत तुझे आणि मनावरचं ओझं तर तुझ्या खांद्यापेक्षाही जड झालंय हे मी पाहत होतो. या जगाशी, या जगातील माणसांशी आणि परिस्थितीशी दोन हात करून खूप दमलास ना. तुला वाटलं की तू एकटा आहेस. तुला वाटलं की तुझा लढा कोणाला दिसत नाहीये. अरे, जेव्हा जेव्हा तू संकटांशी लढत होतास, जेव्हा जेव्हा जग तुला मागे ओढत होतं, तेव्हा तुझा प्रत्येक श्वास, तुझं प्रत्येक रडू मी ऐकत होतो. हे बघ माझ्याकडे. मी कुठे गेलोय? मी तर इथेच आहे, तुझ्या समोर, तुझ्या आत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे काय मी फक्त सांगण्यासाठी म्हटलं होतं? तो माझा तुला दिलेला शब्द आहे बाळा. हे जग आहे, इथे चढ उतार येणारच. पण म्हणून तू धीर सोडायचा? तू तर माझा वाघ आहेस ना. मग या जगाच्या दोन हातांना घाबरून तू शस्त्र कशी खाली टाकतोस? तुझ्या पाठीवर जोपर्यंत माझा हात आहे, तोपर्यंत या जगातली कोणतीही ताकद तुला हरवू शकत नाही. तुझ्या मनातील सगळी चिंता, सगळं दुःख, सगळा थकवा याच क्षणी इथे माझ्या समाधीपाशी सोडून दे. एक दीर्घ श्वास घे आणि सगळं माझ्यावर सोपवून दे. मी समर्थ आहे ना. मग काळजी कसली करतोस? तुझ्या आयुष्याची दोरी माझ्या हातात आहे. आता डोळे पुस. चेहऱ्यावर एक छानसं हसू येऊ दे. अंगामधला थकवा झटकून टाक आणि पुन्हा एकदा ताठकण्याने उभा राहा. इथून बाहेर पडताना तू एक थकलेला माणूस म्हणून नाही, तर माझा आशीर्वाद पाठीशी असलेला एक विजयी योद्धा म्हणून बाहेर पडणार आहेस. लक्षात ठेव, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझं कोणीही वाकडं करू शकत नाही. चालत राहा, कर्म करत राहा. मी सदैव तुझ्या सोबत आहे.